आजची ही प्रेस जी घेत आहोत आपण ही तिसऱ्या मंडल यात्रेसंदर्भातून घेत आहोत। मंडल हे नाव महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये फार प्रख्यात आहे आणि 80-90च्या दशकापासूनच मंडलमुळे काही क्रांती झाली जी तुम्ही बघितली असणार। ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी मंडल हे नाव किती लाभाचं ठरलं आहे हे आताची जे काही सामाजिक जडणघडण आहे याच्यावरून आपल्याला दिसते। तर या मंडल आयोगासाठी मंडल आयोग ज्या दिवशी लागू झाला तो दिवस होता 7 ऑगस्ट 1990 आणि त्या दिवसाच्या औचित्याने संपूर्ण भारतामध्ये 7 ऑगस्ट हा दिवस मंडल दिवस म्हणून साजरा केला जातो। अनेक ओबीसीच्या अजूनही मंडल आयोग लागू झाल्यानंतर ओबीसींच्या अनेक अडचणी आहेत, त्या अडचणी समजून घ्यावेत। ओबीसी म्हणजे काय, मंडल आयोग म्हणजे काय आणि मंडल आयोगाच्या शिफारशी काय होत्या किंवा त्या लागू झाल्यात का, लागू कशा होतील या अनुषंगाने ओबीसी, विजयंती आणि एसबीसी समाजाचा जनजागरण करण्यासाठी पूर्व विदर्भातील 7 जिल्हे ज्यामध्ये यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा अशा 7 जिल्ह्यांमध्ये ओबीसी युवा अधिकार मंच आणि संघर्ष वाहिनी मागच्या 3 वर्षापासून यात्रा काढत आहे। ही यात्रा शहरापासूनच तर गावखेड्यापर्यंत ही यात्रा जात असते आणि गावातल्या प्रामुख्याने गावातल्या लोकांना ओबीसी समाज, ओबीसी समाजाच्या शासकीय योजना, ओबीसीच्या डिमांड्स, सरकारकडे काय आपलं मागणं आहे हे समजून घेण्यासाठी आणि अनेक संस्था ओबीसीसाठी काम करतात महाराष्ट्र राज्य सरकारच्या, त्यांनासुद्धा सांगणे त्या संबंधाने आम्ही गावखेड्यांमध्ये जात असतो। मित्रांनो, आम्ही जेव्हा तिसरी यात्रा काढली ओबीसी जनगणना यात्रा तेव्हा आम्ही 200 गावं घेतली होती। आता ही यात्रा 5 दिवसाची असेल, यापूर्वीची यात्रा 7 दिवस 10 दिवस अशी यात्रा होत्या। यावेळची यात्रा ही 5 दिवस आहे आणि या 5 दिवसामध्ये आम्ही 7 जिल्हे कव्हर करतो आहेत। यामध्ये तुम्हाला एक प्रेस नोट दिलेली आहे, प्रेस नोटमध्ये थोडीशी माहिती आहे। बाकी मागे मंडल यात्रा कुठून सुरू होणार आहे त्याचा पूर्ण मॅप दिलेला आहे। 5 दिवसाचा मुक्काम, कोणत्या कोणत्या गावातून ते जाणार आहे, प्रामुख्याने आम्ही मुख्य गावांचे नावं इथे टाकलेले आहेत, परंतु छोट्या छोट्या गावांमधून सुद्धा ही यात्रा जाणार आहे। आणि नंतर 6-7 तारखेला 7 ऑगस्टला या यात्रेचा समारोप गोंदिया इथे होणार आहे। गोंदियाला प्रख्यात वक्ते माननीय प्राध्यापक लक्ष्मण यादव हे यात्रेच्या समारोप दिवशी भाषण करणार आणि त्यांचा कार्यक्रम तिकडे गोंदियाला असेल। तर हा पूर्ण जी सांगड आहे 5 दिवसाची हे तिथे जाऊन तिथं शेवट होईल गोंदियाला। या अनुषंगाने आम्ही हे पत्रकार परिषद घेतली आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो जातीने जनगणनेचा मुद्दा आहे। आज तुम्हाला माहीत असेल दिल्लीपासून तर राज्यापर्यंत किंवा गावखेड्यांपर्यंत जातीने जनगणनेची मागणी होत आहे आणि प्रामुख्याने आमच्या यात्रेचा उद्देशसुद्धा असतो की जातीने जनगणना झाली पाहिजे। तो प्रमुख उद्देश घेऊन आम्ही गावांमध्ये जातो आहे की जातीने जनगणना झाल्यानंतर काही काही फायदे होतात, ते अनेक गोष्टी आम्ही 3 यात्रांमध्ये सांगितलं। परंतु या यात्रेत आम्ही पुन्हा सांगणार आहोत गावातल्या लोकांना की समजा आपली जातीने जनगणना झाली तर काही काही प्रामुख्याने नुसतेच फायदे नाही तर आपल्याला अधिकार कसे मिळतील आणि आपण रिप्रेझेंटेशन कसा मिळवू शकतो या प्रामुख्याने या मागणीला घेऊन आम्ही समोर जात आहोत। आणखी 8 मागण्या आणखी आहेत। मराठ्यांचे सरसकट ओबीसीकरण करू नये, महाज्योती संस्थेत 1000 कोटी रुपयांचा निधी द्यावा आणि इतर मागास कल्याण बहुजन विभागाच्या मागण्या आहेत। शेतकऱ्यांची सुद्धा मागणी आहेत, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या। जे व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक कोर्सेस आहेत ओबीसी विद्यार्थ्यांना, आता मुलींना कुठंतरी 100% शिष्यवृत्ती सुरू झाली, पण अजूनही गावखेड्यातले जे विद्यार्थी आहेत ते पैशापासून वंचित आहेत, पैशामुळे ते काही शिकू शकत नाही, त्यामुळे 100% त्यांना शिष्यवृत्ती मिळावी SC STच्या धर्तीवरच। आणि ओबीसींचा 1 लाख पदाचा बॅकलॉग आहे। मागे एका बैठकीला मुख्यमंत्र्यांचा मी होतो तेव्हा आम्हाला कळलं की 1 लाख पदे अजून भरली गेली नाहीत, तर तो बॅकलॉगसुद्धा झालं पाहिजे। अशा पद्धतीच्या आमच्या मागण्या आहेत। घरकुल योजना असेल किंवा इतरही ज्या गावखेड्यातल्या लोकांच्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन ओबीसी युवा अधिकार मंच 5 दिवस भ्रमण करणार आहे आणि 5 दिवस जवळपास 100 गावांमधून जाऊन या हजारो लोकांच्या मधात जाऊन हजारो लोकांचं जनजागरण करणार आहे। धन्यवाद।